हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरजे परफेक्ट एज्युकेशन ह्या आपल्या युट्यूब चॅनलवर. कसं आहे मग, काय म्हणताय, कसा चाललाय अभ्यास? ओके ना? ओके ओके. सो फ्लो तुमचा कंटिन्युअसली चालू आहे. युनिट्स अँड डायमेन्शन्स 2 टॉपिक कव्हर झालेले आहेत आणि आता आपण जातोय तिसऱ्या आणि पुढच्या टॉपिक कडे. ऍक्च्युली पुढच्या टॉपिक कडे नाही म्हणता येणार, एक मागच्या टॉपिकचा जो काही थोडासा पार्ट आहे, थोडासा जो राहिलेला पार्ट आहे तो आपण या लेक्चर मध्ये कंटिन्यू करणार आहोत आणि त्याच्यावरती एक सॉल्व्ह प्रॉब्लेम आपण बघणार आहोत. एक जस्ट अँड ओव्हरव्ह्यू आपण या सॉल्व्ह प्रॉब्लेमचा बघणार आहोत. ओव्हरव्ह्यू म्हणण्यापेक्षा मी प्रॉब्लेम पूर्ण सॉल्व्ह करून देणार आहे. सो मागच्या टॉपिकला कंटिन्यू करणारा एक छोटासा टॉपिक आहे, त्याच्यावरती एक छोटासा सॉल्व्ह प्रॉब्लेम आहे जो तुमच्या बुकमध्ये टेक्स्च्युअल प्रॉब्लेम आहे, तो आपण सॉल्व्ह करणार आहोत. सो सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉपिकला. सो मागच्या लेक्चरला मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितले कन्व्हेन्शन्स फॉर युनिट सिम्बॉल्स. त्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं? फिजिकल क्वांटिटीज, दॅट इज फंडामेंटल क्वांटिटी अँड डिराइव्हड क्वांटिटी. हे मागचे 2 लेक्चर्स बघितले नसतील तर त्या लेक्चरला आधी व्हिजिट करा, ते लेक्चर्स बघा, मग इकडे या. ओके. सो सुरू करूया आजच्या टॉपिकला. आपण ज्या फंडामेंटल आणि डिराइव्हड क्वांटिटीज बघितल्या त्याच्या सोबत आपण फंडामेंटल अँड डिराइव्हड युनिट्स बघितले, तर ते फंडामेंटल आणि डिराइव्हड युनिट्स त्यांच्या सोबत एक येतात सप्लिमेंटरी युनिट्स, जे आपण आज बघणार आहोत. काय येतात? सप्लिमेंटरी युनिट्स. ओके. सप्लिमेंटरी युनिट्स, सप्लिमेंटरी म्हणजे त्यांना जोडून, म्हणजे आपण त्यांना फंडामेंटल किंवा डिराइव्हड युनिट्स मध्ये जनरली कन्सिडर नाही करू शकत, पण त्यांच्या सोबत येणारे सप्लिमेंटरी युनिट. सो पहिलं युनिट आहे तुमचं प्लेन अँगल. पहिली कॉन्सेप्ट आहे तुमची प्लेन अँगल. दिस इज इन कॉन्टेक्स्ट विथ द सर्कल. दिस इज इन कॉन्टेक्स्ट विथ सर्कल. प्लेन अँगल, प्लेन अँगल इट इज रिप्रेझेंट बाय डी थिटा. ओके, डी थिटा. आता प्लेन अँगल म्हणजे काय तर बघा, इकडे लक्ष द्या. प्लेन अँगल मी जसं सांगितलं की सर्कलच्या बद्दल ही कॉन्सेप्ट आहे. तर मी काय ड्रॉ करून घेतला? एक सर्कल ड्रॉ करून घेतला. आता सपोज हा आहे माझ्या सर्कलचा सेंटर पॉइंट, याला मी नाव दिलं O. ओके, या सर्कलचा सेंटर आहे, इथून या पॉइंट पर्यंत तुमची असते रेडियस. ओके, बेसिक. आता सपोज माझा पार्टिकल ह्या पोझिशनला आहे, जो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय किंवा सर्कल मध्ये फिरणार आहे अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, त्याने काय केलं? हा पार्टिकल इथून सुरू झाला, त्याने इथपर्यंतचा एरिया कव्हर केला. काय कव्हर केला? एरिया कव्हर केला. आणि हा जो काही एरिया आहे याने इथे एक काहीतरी अँगल फॉर्म केला, ज्या अँगलला मी म्हणणार थिटा. ओके, दिस इज अन आर्क. दिस इज अन आर्क. सपोज मी या आर्कला नाव दिलं बी सी. आर्क शिकलेत ना 10वीला मॅथ्स मध्ये होते, आर्क ऑफ एन सर्कल. ओके, सो दिस इज अन आर्क म्हणजे माझा पार्टिकल सी पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत ट्रॅव्हल झाला. हा एक काय तयार झाला? आर्क. आणि ह्या आर्कने इकडे एक अँगल सबटेंड केला, अँगल सबटेंडेड बाय अन आर्क. ओके, या अँगलला मी म्हंटल डी थिटा. तर माझा प्लेन अँगल म्हणजे हा जो काही अँगल फॉर्म झालाय तो काय येतो? डी थिटा इज इक्वल्स टू आर्क. कोणता आर्क? ज्या आर्कने तुमचा अँगल सबटेंड केलेला आहे, आर्क BC अपॉन स्क्वेअर ऑफ रेडियस. अपॉन स्क्वेअर ऑफ रेडियस. दिस इज अन प्लेन अँगल. हा झाला तुमचा प्लेन अँगल. म्हणजे जी काही सर्क्युलर तुमचा सरफेस आहे, त्या सर्क्युलर सरफेसवर जर मी एक आर्क कन्सिडर केला तर त्या आर्कने सबटेंड केलेला हा काही जो अँगल आहे, angle subtended by an arc d theta, it is called as plane angle and this is defined as ratio of arc to the square of radius. ओके, म्हणजे तुम्ही डेफिनेशन काय लिहाल प्लेन अँगलची? प्लेन अँगल इज डिफाइंड ऍज, काय लिहिणार? प्लेन अँगल. इथे लिहू? ओके, इकडे लिहू. चल, प्लेन अँगल is
defined as, plane angle is defined as ratio of कोणाचा रेशो arc, ratio of arc and square of its radius. Okay, ratio of an arc to the square of its radius, this is called as plane angle. कोणता angle? Plane angle. Okay, plane angle d theta हा represent करतात in the units radian. SI units of plane angle is radian or RAD अशा पद्धतीने याला लिहितात. ओके, सो तुम्हाला 1 मार्क क्वेश्चन मध्ये किंवा 2 मार्क्स क्वेश्चन मध्ये विचारला जाऊ शकतो क्वेश्चन, एक्सप्लेन और डिफाइन प्लेन एंगल विथ SI युनिट्स. तर तुम्ही काय लिहिणार आहात? प्लेन एंगल इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ आर्क अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन स्क्वेअर ऑफ इट्स रेडियस. ओके, दिस इज द प्लेन एंगल. याच्यानंतर अजून एक येतो तो म्हणजे सॉलिड एंगल. ओके, प्लेन एंगल समजला, प्लेन एंगलचा फॉर्म्युला समजला, आर्क अपॉन रेडियसचा स्क्वेअर. ओके, सो आता नेक्स्ट आपल्याला बघायचंय सॉलिड एंगल. व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घ्यायचा असेल घेऊन टाका. नेक्स्ट आपण जातोय सॉलिड एंगल कडे. ओके, नेक्स्ट सेकंड सॉलिड एंगल. दिस इज रिप्रेझेंट बाय डी ओमेगा. ओके, डी ओमेगा. आता सॉलिड एंगल म्हणजे काय? प्लेन एंगल डील्स विथ द सर्कल अँड सॉलिड एंगल डील्स विथ द सॉलिड स्फियर. ओके, डी ओमेगा एक सॉलिड स्फियर मी कन्सिडर केला. सॉलिड स्फियर 3D मध्ये जो असतो तुमचा, जरा सर्कलला ऍडजस्ट करा ड्रॉइंग. ओके, सो solid angle it deals with the solid sphere. Suppose solid sphere आहे, हा solid sphere चा सेंटर आहे आणि मी ह्या solid sphere ला कट केलं एवढ्या पार्ट मध्ये. काय केलं मी? solid sphere ला कट केलं एवढ्या पार्ट मध्ये. आता याला एवढ्या पार्ट मध्ये कसं कट करायचं? फळं घ्यायला गेलेत का कधी बाजारात? उन्हाळ्यात टरबूज खाल्लं का? हा, मग ते टरबूज, त्या टरबुजाच्या शॉप वाल्याकडे काय असतं? ते टरबूज असतं, तो त्याच्यातला एक पार्ट जो आहे, जो पोर्शन, त्याला 3D मध्ये असा कापून आणि तो असा वरती ठेवतो. छान सुंदर डिलिशियस टरबूज पावसाळ्यात नाही खायचं, उन्हाळ्यात खा. ओके, चलो, तर याचा जो काही पार्ट आहे त्यांनी जो कट करून ठेवला तो, त्या पार्टला म्हणतात सॉलिड एंगल. सॉलिड एंगल कुठे? इथे ह्या टोकाला डी ओमेगा. जो आपण तो पार्ट त्याच्यामध्ये ठेवलाय का कापून, जो आपण जो पार्ट त्याचा कापलेला आहे त्या टरबुजाचा वरून, आणि ती जे काही पीस, तो पीस आपण बाहेर काढलाय, तो जो काही टोकदार पोर्शन जो त्याचा पुढचा आहे, तिथे त्याने काहीतरी काय फॉर्म केलाय? अँगल फॉर्म केलाय. दिस अँगल इज नथिंग बट सॉलिड अँगल डी ओमेगा. सॉलिड अँगल डी ओमेगा. म्हणजे मी आता तुम्हाला एक डायग्रामॅटिक सांगायचं झालं तर, अशा पद्धतीने जो काही तुमचा तो पीस असेल, लक्षात येतंय का? अशा पद्धतीने जो काय तुमचा तो पीस असेल, व्हिज्युअलाइज, इमॅजिन करा. ओके, सो आता सॉलिड अँगल कसा डिफाइन करायचा? सॉलिड अँगल डी ओमेगा. तर हा जो काही पोर्शन आहे याचा एरिया, याचा सरफेस एरिया ऑफ दिस पोर्शन ऑफ सॉलिड स्फियर, आणि या सरफेस एरिया पासून म्हणजे या आउटर पार्ट पासून हा मधला इनर पार्ट जो काय असेल तुमचा, ती पण काय असेल तुमची सॉलिड स्फिअरची रेडियस. ओके, म्हणजे हा पण रेडियस आर स्क्वेअर. सो माझा डी ओमेगा मला काय मिळाला? डी ओमेगा इज DA अपॉन आर स्क्वेअर. म्हणजेच हा सुद्धा रेशो आहे कसला? द पोर्शन ऑफ सॉलिड स्फियर, द सरफेस एरिया ऑफ पोर्शन ऑफ सॉलिड स्फियर टू द स्क्वेअर ऑफ रेडियस. म्हणजे काय लिहिणार मी? द पोर्शन, सरफेस एरिया ऑफ पोर्शन ऑफ सॉलिड स्फियर. कोणता पोर्शन? पोर्शन ऑफ सॉलिड स्फियर
कोणता पोर्शन? जो तुम्ही कट केलाय किंवा जो पोर्शन तुम्ही कन्सिडर केलाय अपॉन रेडियसचा स्क्वेअर किंवा डिस्टन्सचा स्क्वेअर. डिस्टन्स फ्रॉम वेअर? तुमच्या आउटर सरफेस टू द सेंटर. हा जो काही तुमचा रेशो आहे याला म्हणतात सॉलिड अँगल डी ओमेगा. मग डी ओमेगा सॉलिड अँगलची डेफिनेशन कशी लिहाल? इथे पण रेशो मध्येच आहे. कशी डेफिनेशन लिहाल? सॉलिड अँगल is defined as, solid angle is defined as, कसं डिफाइन करणार? रेशो ऑफ सरफेस एरिया ऑफ portion of solid sphere and square of radius. Okay, this is definition for solid angle. Plane angle पेक्षा थोडी अवघड आहे. थोडी म्हणजे का? कारण हा पोर्शन ऑफ सॉलिड स्फिअर एवढा एक वर्ड त्याच्यामध्ये, सरफेस एरिया ऑफ पोर्शन ऑफ सॉलिड स्फिअर किंवा सरफेस ऑफ पोर्शन ऑफ सॉलिड स्फिअर एवढा वर्ड थोडासा तिथं वर्डिंग तुम्हाला थोडं अवघड वाटू शकतं. बाकी डेफिनेशन इज ऍज इट इज, ओनली रेशो ऑफ सॉलिड अँगल, सॉरी इथे अँगल आहे बरं का, सॉरी, सॉलिड अँगल इज डिफाइंड ऍज, तेवढा ऍडजस्ट करा प्लीज. सॉलिड अँगल इज डिफाइंड ऍज रेशो ऑफ सरफेस एरिया ऑफ पोर्शन ऑफ सॉलिड स्फिअर अँड स्क्वेअर ऑफ इट्स रेडियस. आता तुमचा जो काही सॉलिड स्फिअर आहे, सॉलिड स्फिअरचा जर तुम्ही सरफेस एरिया घेतला तर तो तुम्हाला मिळतो 4 पाय आर स्क्वेअर. सरफेस एरिया डी ए अपॉन तुमचं काय? रेडियसचा स्क्वेअर, आर स्क्वेअर बाय आर स्क्वेअर कॅन्सल. काय व्हॅल्यू मिळाली तुम्हाला? 4 पाय. आणि याचं युनिट असतं एस आर, दॅट इज स्टे रेडियन. काय असतं? स्टे रेडियन. एस आय युनिट इथे लिहू वरती. ओके, एस आय युनिट ऑफ सॉलिड अँगल इज स्टे रेडियन. स्टे रेडियन इट इज रिप्रेझेंटेड ऍज एस आर. आणि तुम्हाला सॉलिड स्फिअरचा जो काही सॉलिड अँगल आहे तो मिळतो 4 पाय स्टे रेडियन. इट इज द जनरल व्हॅल्यू 4 पाय स्टे रेडियन. ओके, समजलं? प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. 2 मार्क्स क्वेश्चन मध्ये क्वेश्चन विचारू शकता. डिफाइन प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल विथ एसआय युनिट, विथ इट्स एसआय युनिट. तर तुम्हाला ह्या दोघांचं डेफिनेशन, फॉर्म्युला आणि एसआय युनिट डिफाइन करावे लागतात. ओके, समजली कन्सेप्ट प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल? ओके, डन. These are the supplementary units. Okay, या सप्लिमेंटरी युनिट्स वर एक छोटा टेक्स्चुअल इंटेक्स प्रॉब्लेम आहे तुमचा, सॉल्व न्यूमेरिकल, ते आपण बघूया.
ओके, आता आपण जे काही सप्लिमेंटरी युनिट्स बघितले, प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल, त्याच्यावरती एक तुमच्या बुकमध्ये टेक्स्च्युअल प्रॉब्लेम आहे, तो आपण बघूया. बघा प्रॉब्लेम काय आहे. बघा प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची जबाबदारी मी घेतलीये, तर ते सॉल्व्ह करूनच देणार. लक्ष द्या फक्त. काय प्रॉब्लेम आहे. व्हॉट इज सॉलिड अँगल सबटेंडेड बाय मून ऍट एनी पॉइंट ऑन द अर्थ. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग साठी एक आज पहिल्यांदा सुरुवात करते, पहिल्यांदा प्रॉब्लेम तुम्हाला सांगते, तर एक की कॉन्सेप्ट म्हणता येईल ती तुम्हाला सांगून देते. काय. प्रॉब्लेम रीड करताना शांततेत फोकस्ड माइंडने रीड करायचा आणि एकसाथ फर्स्ट वर्ड टू लास्ट वर्ड कधीच प्रॉब्लेम रीड करायचा नाही. ऑलवेज पेन्सिल हातात असू द्यायची आणि एक एक लाईन प्रॉब्लेम हळूहळू गॅपने रीड करायचा. जे जे आपल्याला त्याच्यामध्ये कंटेंट दिलंय ते कंटेंट सॉर्ट आउट करायचं आणि मग पुढे जायचं. ओके, आपण तसंच करूया. बघा कसं सोपं जातं ते तुम्हाला सांगते मी. ओके चला. व्हॉट इज द सॉलिड अँगल सबटेंडेड बाय मून ऍट एनी पॉइंट ऑन द अर्थ. काय विचारलंय आपल्याला. व्हॉट इज द सॉलिड अँगल. सॉलिड अँगल म्हणजे काय. डी ओमेगा. डी ओमेगा फाइंड आउट करायचंय. मग त्याच्यासाठी त्यांनी काय दिलंय. गिव्हन द डायमीटर ऑफ द मून 3474 किलोमीटर्स. काय दिलाय. डिस्टन्स दिलाय. सॉरी, डायमीटर दिली आहे मूनची. आपल्याला मूनने आपल्या अर्थवर एखाद्या पॉइंटवर, मून पासून आपल्या अर्थच्या एखाद्या पॉइंट जर सबटेंड करायचा असेल तर ती जे काही डिस्टन्स येईल किंवा तो जो काही सॉलिड अँगल जो येईल तो फाइंड आउट करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला मूनची डायमीटर दिली आहे. ओके, गिव्हन डेटा. सोल्युशनला सुरू करताना जे काही आपण रीड करतोय त्याच्यावरनं जो काही डेटा आपल्याला दिलाय तो सॉर्ट आउट करायचा. काय दिलाय आपल्याला. डायमीटर डी 3474 किलोमीटर्स. ओके, आता काय फाइंड आउट करायचंय. बघा डायग्रामॅटिकली बघूया. ही आपली आहे अर्थ. ओके, इकडे आहे मून आणि ह्या मूनने सबटेंड केलेला एक अँगल, अर्थवर सबटेंड केलेला एक अँगल हा इथला डी ओमेगा आपल्याला फाइंड आउट करायचा. आता ह्या मून पासून अर्थ पर्यंतचा काहीतरी डिस्टन्स आपल्याला दिलाय. ओके, त्या डिस्टन्सला थोड्या वेळासाठी आपण काय म्हणूया. स्मॉल डी. ह्या मूनची आपल्याला काय दिलीये. डायमीटर. ओके, डायमीटर दिलीये. पुढे काय दिलंय बघा. and its distance from the earth is 3.8 into 10⁸ meters. या मूनच अर्थ पासून डिस्टन्स किती दिलाय. डिस्टन्स स्मॉल डी किती दिलाय. 3.84 into 10⁸ मीटर्स. आता एक क्वांटिटी मीटर मध्ये, एक क्वांटिटी किलोमीटर मध्ये असं चालतं का. नाही. मग आपल्याला हा जो काही डिस्टन्स आहे हा पण कशात कन्वर्ट करून घ्यावा लागेल. किलोमीटर्स मध्ये. मग किलोमीटर, मीटरचं किलोमीटर करायचं असेल तर इंटू 10⁻³ आणि किलोमीटरचं मीटर करायचं असेल तर डिवाइड बाय 10⁻³. मग तुम्हाला हे जे काही डिस्टन्स आहे, डिस्टन्स फ्रॉम अर्थ अँड डिस्टन्स ऑफ अर्थ अँड मून हे काय 3.8 into 10⁸ मीटर्स. त्याला काय करायचंय. किलोमीटर म्हणजे डिवाइड बाय 10⁻³. हा काय झाला. किलोमीटर झाला का. किलोमीटर 10⁻³ वरती घ्या. काय येईल तो 3.8 into 10⁻8 into 10⁻³ किलोमीटर्स. आता 10⁻8 आणि 10⁻³ यांना सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला काय फॅक्टर मिळणार आहे. 10⁵ मिळणार आहे का. म्हणजे मला डिस्टन्स काय मिळाला. 3.8 into 10⁵ किलोमीटर. दिस इज डिस्टन्स फ्रॉम मून अर्थ टू द मून. ओके, डिस्टन्स मिळालं. मला फाइंड आउट काय करायचंय. मला फाइंड आउट करायचंय सॉलिड अँगल डी ओमेगा. टू फाइंड, याला काय लिहिणार. गिवन डेटा झाला. याला काय लिहिणार. टू फाइंड काय फाइंड आउट करायचंय आपल्याला. डी ओमेगा. काय फाइंड आउट करायचंय. सॉलिड अँगल डी ओमेगा. आता याच्यासाठी फॉर्म्युला काय लागणार आहे आपल्याला. फॉर्म्युला काय लागणार आहे. डी ओमेगाचा फॉर्म्युला काय. डी ओमेगा इज इक्वल्स टू डी ए
DA, what is DA? Surface area of portion of solid sphere upon काय? Distance चा स्क्वेअर. इथे आपण डिस्टन्स कशामध्ये घेतलाय? काय सिम्बॉल वापरलाय? स्मॉल डी. डिस्टन्स चा स्क्वेअर. कोणामधला डिस्टन्स? मून आणि अर्थ मधला डिस्टन्स. कॅल्क्युलेट काय करतो आपण? सॉलिड अँगल सबटेंडेड बाय मून टू द अर्थ. फॉर्म्युला. याच्यानंतर आपण काय लिहिणार? कॅल्क्युलेशन्स. कॅल्क्युलेशन समोर लिहिते मी. काय? इकडे कॅल्क्युलेशन्स. ओके, बघा न्यूमेरिकल सॉल्व करताना अशा फ्लोने जायचंय. आधी न्यूमेरिकल रीड करता करता जो काही डेटा आपल्याला न्यूमेरिकल मध्ये दिलेला आहे तो डेटा सॉर्ट आउट करायचा. गिवन डेटामध्ये ते सगळे पॉइंट्स लिहायचे. टू फाइंड, काय फाइंड आउट करायचंय ते लिहायचं. काय फाइंड आउट करायचं हे लिहिल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड आपण याच्या आधी कुठली कॉन्सेप्ट शिकलोय आणि त्या कॉन्सेप्ट मध्ये काय फॉर्म्युला आहे ते आपल्याला कळतं. मग त्या फॉर्म्युला मधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या गिवन डेटामध्ये आहेत का हे चेक करायचं आणि ठरवायचं तो फॉर्म्युला यूज करायचा की नाही. मी ठरवलं की डी ओमेगाचा फॉर्म्युला मला लागणार आहे डीए बाय डिस्टन्सचा स्क्वेअर. ओके, आता डीए सरफेस एरिया. सरफेस एरिया कोणाचा लागणार आहे? मूनचा सरफेस एरिया लागणार आहे. हा मूनचा सरफेस एरिया आपल्याला लागणार आहे. मग आता मूनचा जो पार्ट आपल्याला दिसतो किंवा ज्या पार्टने तेवढा आपला अँगल सबटेंड केलेला आहे मूनवर तो पार्ट आहे डिस्क शेपचा. कसा? डिस्क शेपचा. डिस्क. ओके, मग आता त्याच्यासाठी मला काय लागेल? सरफेस एरिया ऑफ डिस्क. मग काय माझ्याकडे सरफेस एरिया ऑफ डिस्क? सरफेस एरिया DA इज इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर. सरफेस एरिया ऑफ डिस्क पाय आर स्क्वेअर. मग आता पाय आर स्क्वेअर साठी मला काय लागणार आहे? रेडियस. कोणाची? मूनची. काय दिलंय मला? डायमीटर. कोणाची? मूनची. डायमीटर वरून मी रेडियस फाइंड आउट करू शकते. सिन्स किंवा देअरफॉर D इज इक्वल R इज इक्वल्स टू काय पाहिजे मला? R इज इक्वल्स टू D बाय 2. टाका व्हॅल्यू. R इज इक्वल्स टू D काय दिलाय? 3474 डिवाइड बाय 2. मला रेडियस काय मिळणार आहे सांगा बरं? 17. सांगा 1737. ओके, रेडियस काय मिळाली मला? 1737. पुटअप करा फॉर्म्युला मध्ये. फॉर्म्युला काय तुमचा? DA इज इक्वल्स टू 3.14 इंटू 1737. याला सिम्प्लिफाय करा किंवा ऍज इट इज राहू द्या. ओके, माझा डी ओमेगाचा फॉर्म्युला काय? डी ओमेगा. व्हॉट इज डी ओमेगा? डी ओमेगा इज इक्वल्स टू DA अपॉन डिस्टन्सचा स्क्वेअर. कोणाचा डिस्टन्स? मूनचा डिस्टन्स. कुठून? अर्थ पासून. किती डिस्टन्स आहे सांगा बरं? आपण कॅल्क्युलेट केलाय. DA ची व्हॅल्यू मला मिळाली 3.14 इंटू 1737 आणि डिस्टन्सचा स्क्वेअर. डिस्टन्स काय माझा? 3.8 इंटू 10⁵. 3.8 इंटू 10⁵ चा स्क्वेअर म्हणजे या टर्मला मी काय लिहिणार? दोनदा लिहिणार. 3.14 इंटू 1737 डिवाइड बाय 3.8 इंटू 10⁵ इंटू 3.8 इंटू 10⁵. ओके, दिस इज कॅल्क्युलेशन. आता एवढं मोठं कॅल्क्युलेशन मी काय हाताने करू शकत नाही. मला कॅल्क्युलेटर अलाउड नाही. एक्झाम हॉलमध्ये कॅल्क्युलेटर अलाउड नसतं. मग आता हे एवढं मोठं कॅल्क्युलेशन कसं करायचं विदाउट कॅल्क्युलेटर? मॅडम एवढ्या मोठ्या डिजिटचं आम्ही डिव्हिजन मल्टिप्लिकेशन नाही करू शकत. करू शकतो पण त्याच्यासाठी आम्हाला लागेल 1 तास. 1 तास जर एका प्रॉब्लेमच्या एवढ्याशा कॅल्क्युलेशनसाठी लागला तर कसा पेपर कव्हर होणार? मग बघा आता हे जे कॅल्क्युलेशन आहे याच्यासाठी तुम्हाला युजफुल ठरतो लॉग टेबल. आता लॉग टेबल म्हणजे काय? लॉग टेबलचे कॅल्क्युलेशन्स काय हे तुम्हाला शिकावं लागेल. शिकू आपण ते पण शिकू. सध्या हे कॅल्क्युलेशन शिकून घ्या. तुम्हाला लॉग टेबल शिकवते. लॉग टेबल शिकवला की तुम्ही 5 मिनिटात हे कॅल्क्युलेशन करू शकतात. लॉग टेबल साठी एक नवीन व्हिडिओ येईल. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कम्प्लीट लॉग टेबल कसा वापरायचा ते शिकवणार आहे. ओके, आता सध्या पुरतं हे कॅल्क्युलेशन मी तुम्हाला कॅल्सीवर करून सांगते की काय कॅल्क्युलेशन येणार. तुम्ही एकदा ट्राय करा आणि मला कॅल्क्युलेशन सांगा. ओके, आता हे कॅल्क्युलेशन मला मिळतं 642,797.6.
असं काहीतरी कॅल्क्युलेशन मिळतं. आता याला मी काय करणार, पॉइंटर शिफ्ट करून याला मी कसं लिहिते, 6.427 1 2 3 4 5 डिजिटने तुमचा पॉइंटर शिफ्ट झाला into 10⁵. दिस इज युअर सॉलिड अँगल सबटेंडेड बाय मून ऑन द अर्थ. 6.427 into 10⁵. आता हे कॅल्क्युलेशन कसं आलं, तुमच्या कॅल्सी मध्ये तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन मिळेल. तुम्हाला मी हे कॅल्क्युलेशन लॉग टेबलने कसं करायचं हे पण शिकवते. तोपर्यंत प्रॉब्लेमचा फ्लो लक्षात घ्या आणि सॉल्व्ह करायला ट्राय करा. ओके, थँक्यू. आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.